काटीपाटी बॅरेज। खरं म्हणजे मी रणधीर भाऊ तुमचं अभिनंदन करेन की एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे। 2014ला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो आणि रणधीर भाऊ म्हणाले काटीपाटी बॅरेज करायचं आहे म्हणून त्याची फाईल मागवली, तर तो प्रकल्प मेलेला होता। म्हणजे काय तर फाईलवर सगळ्या विभागांनी हा प्रकल्प होऊ शकत नाही, हा नियमात बसत नाही अशा प्रकारे लिहून ती फाईल बंद केली होती। पण रणधीर भाऊंनी पाठपुरावा करून त्यातला एक एक विषय हा त्यांच्या कल्पकतेनं सोडवला आणि म्हणूनच आज काटीपाटी बराचं या ठिकाणी 500-550 कोटी रुपयाचं काम होतं आहे। याचं खरं श्रेय हे रणधीर भाऊंना या ठिकाणी जातं।